वळ्यात पुढच्या बातमीकडे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठकीआधी महाराष्ट्रामध्ये राजकीय खलबतं सुरू झाली आहेत। रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये 1.5 तास बंद दाराआड चर्चा झाली आणि याच वेळी मंत्रिमंडळ विस्ताराआधी संभाव्य मंत्र्यांच्या नावाची यादी घेऊन फडणवीस आज दिल्लीमधल्या नेत्यांना भेटणार असल्याची माहिती मिळते। ज्या राज्यामध्ये निवडणुका त्या राज्यांच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। दरम्यान पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती सध्या समोर येते। दरम्यान कालच्या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबतं झाली आहेत। लोकसभा निवडणुकीतल्या कामगिरीवर सुद्धा या तिन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे। विधान परिषद निवडणुकीची रणनीती आखण्यात आली आहे। ओबीसी आणि मराठा आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सरकारमधून मुक्त करण्याच्या फडणवीसांच्या मागणीवर सुद्धा या तिन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा सुद्धा घेतलाय।